नमस्कार, मी प्रशांत सागवेकर. महाराष्ट्र कॉलिंगमध्ये आपल्या सगळ्यांचं आज पुन्हा एकदा मनापासून स्वागत. आज विजयादशमी अर्थात दसरा. 3.5 शुभमुहूर्तांपैकी एक दिवस. याच दिवशी प्रभू श्रीरामांनी रावणावर तर दुर्गामातेनं महिषासूर राक्षसाचा वध केला आणि दुष्प्रवृत्तीपासून समाजाचं रक्षण केलं तो हा दिवस. त्यामुळे आजच्या या शुभ दिवसाच्या तुम्हा सगळ्यांना भरभरून शुभेच्छा. हा दिवस तुमच्या सगळ्यांच्या आयुष्यामध्ये सुख, समृद्धी आणि आरोग्य संपन्न दीर्घायुष्य घेऊन येवो याच सदिच्छा. सुखी जीवनाचा सारथी बृहस्पती अर्थात गुरु या विषयावरती आज आपण चर्चा करतोय आणि यावर मार्गदर्शन करण्यासाठी आज माझ्यासोबत पुन्हा एकदा आहेत सुप्रसिद्ध राज्य ज्योतिष यांत्रिक ॲडव्होकेट माधव गुरुजी. आपण सरांचं स्वागत करूया. सर नमस्कार. साईराम. कार्यक्रमात मनापासून स्वागत सरांचं. आणि चर्चेला सुरुवात करण्याआधी आपण सरांची थोडक्यात ओळख करून घेऊया. श्री माधव गुरुजी यांनी दिल्लीच्या शुक्राचार्य ॲस्ट्रॉलॉजी सेंटरमार्फत ज्योतिषशास्त्राच्या विविध शाखांचा तब्बल 16 वर्षांचा अभ्यासक्रम पूर्ण करत राज्य ज्योतिष यांत्रिक ही पदवी संपादन केली. एक गोष्ट या ठिकाणी मला आवर्जून नमूद करावीशी वाटते आणि ती म्हणजे हा प्रदीर्घ अभ्यासक्रम पूर्ण केलेले महाराष्ट्रात आजच्या घडीला फक्त 7 जण आहेत आणि माधव गुरुजी हे त्यांच्यापैकी एक आहेत. माधव गुरुजी हे रायगड जिल्ह्यातले आहेत. त्यांच्या घराण्याला ज्योतिष विद्याशास्त्रांची 7 पिढ्यांची परंपरा आहे आणि माधव गुरुजी हे त्याचे 7वे वंशज आहेत. आणि हे कार्य, घराण्याची परंपरा, ज्योतिषशास्त्राची परंपरा, ते सगळं खूप छान पद्धतीनं पुढे चालवत आहेत. माधव गुरुजी हे कायद्याचे पदवीधर देखील आहेत. प्रतिभा ॲस्ट्रॉलॉजी सेंटर हे पनवेल आणि दादर या 2 ठिकाणी आहे. माधव गुरुजी या दोन्ही सेंटरमध्ये आपली सेवा पुरवतात. माधव गुरुजी यांना जर तुम्हाला भेटायचं असेल तर आपण पनवेल या सेंटरवरती सोमवार ते शुक्रवार या दिवसांमध्ये आणि प्रत्येक शनिवारी आणि रविवारी शिवाजी पार्क दादर या ठिकाणी आपण त्यांना भेटण्यासाठी जाऊ शकता. चला तर मग चर्चेला सुरुवात करूया आणि जाणून घेऊया काय दडलं आहे आजच्या विषयामध्ये. सर पुन्हा एकदा मनापासून स्वागत. दसऱ्याच्या विजयादशमीच्या तुम्हाला भरभरून शुभेच्छा. सगळ्यात पहिल्यांदा गुरु ग्रहाबद्दलच आपण बोलणार आहोत. व्यक्तीच्या जीवनामध्ये किंवा व्यक्तीच्या पत्रिकेमध्ये गुरु ग्रहाचं जे स्थान आहे ते स्थान काय आणि कसं असतं हे आपण पहिल्यांदा जाणून घेऊ. निश्चित प्रशांतजी, आज तुम्ही सांगितलं की विजयादशमीचा आजचा दिवस आहे. सर्वप्रथम आपल्या साम टीव्हीच्या सर्व प्रेक्षकांना विजयादशमीच्या अगदी लक्ष शुभेच्छा. आणि खरंच आज म्हणजे विजयादशमीच्या दिवशी बृहस्पती म्हणजे गुरुसारख्या विषयावरती आज आपला एक प्रकारचा सत्संग होणार आहे, चर्चा होणार आहे. आणि हा आपला संवाद होतो या खरोखरी एक दुग्ध शर्करा योग म्हणावा लागेल की आज विजयादशमी 3.5 मुहूर्तापैकी एक मुहूर्त आहे आणि त्या मुहूर्ताच्या वरती आपल्याला बृहस्पतीबद्दल माहिती मिळणार आहे. आणि मी सगळ्या प्रेक्षकांना सांगेन की हा एपिसोड म्हणजे की आता जो आपला सत्संग होईल तुम्ही खूप लक्षपूर्वक हा ऐका, म्हणजे सावधानतेने ऐका. कारण बृहस्पती हा ग्रहच असा आहे, म्हणजे गुरु हा ग्रहच असा आहे की जो तुमच्या आयुष्यामध्ये कल्याण आणि कल्याण करणारच आहे किंवा मंगल आणि मंगल करणारच आहे. त्याच्यामुळे त्याबद्दलचे एखादी जरी म्हणजे की तुम्हाला क्ल्यू जर त्याबद्दलचा पॉझिटिव्ह मिळाला तर त्याच्यावर तुमचं अख्खं आयुष्य पॉझिटिव्ह होऊ शकतं. इतका हा प्रदीर्घ आणि इतका हा सुंदर असा ग्रह मानवी जीवनामध्ये लाभलेला आहे. आता जसं प्रशांतजी आपण विचारलं की गुरुग्रहाचं मानवाच्या जीवनामध्ये किंवा भविष्यशास्त्रामध्ये किंवा त्याच्या कुंडीमध्ये काय महत्त्व आहे, तर याचं उत्तर द्यायचं झालं तर सर्वात पहिले असं म्हणावं लागेल की आपण सगळेजण व्यावहारिक दुनियेमध्ये वावरत असतो. प्रत्येक आपण काही ना काही व्यवहार करत असतो. हा व्यवहार करत असताना आपल्या आयुष्यामध्ये सर्वात अगदी महत्त्वाचं इन्स्ट्रुमेंट कुठलं असेल तर ते म्हणजे बँक. म्हणजे बँक आपल्याला कायम चांगली पाहिजे. जर बँक चांगली असेल तर आपले व्यवहार खूप सुरळीत होतात, किंबहुना आपल्याला व्यवहारामध्ये खूप सारी चांगली मदत होते. म्हणजे जे काय तुम्ही पैसे कमवत असाल, तुमच्याकडे जे ॲडिशनल पैसे असतात ते तुम्ही सेव्हिंग म्हणून बँकेमध्ये ठेवता. मग ते बँकेमध्ये ठेवल्यानंतर त्याचंही मूल्यांकन वाढत जातं. तसंच कधी आपल्याला ज्या वेळेला काही मोठी खरेदी करायची असते, घर खरेदी करायचं असतं, वाहन खरेदी करायचं असतं, त्यावेळेला आपल्याकडे 10-20% पैसे असताना सुद्धा वरचे 80-90% पैसे ती बँक आपल्याला देते. आणि त्यामुळे आपली स्वप्न वेळेमध्ये साकारतात. आणि मग जसजसं आपण ते रिपे करत जातो तसतशी आपली पतही वाढत जाते आणि आपण एका प्रकारे सुखकारी आणि संपन्न होत जातो. हे आपल्या आयुष्यामध्ये व्यवहारामध्ये बँकेचं स्थान आहे. सेम स्थान आपल्या जीवनामध्ये गुरुचं आहे. म्हणजे गुरु हा मानवी जीवनामधला आपला एक बँकच आहे की ज्याच्यामध्ये सगळं तुमचं पुण्य, तुमच्या आयुष्यामधला सुखाचा कालावधी, तुमच्या आयुष्यामधली चैन, तुमच्या आयुष्यामधला आराम, तुमचं सौभाग्य, या सगळ्या गोष्टी त्याच्याकडे डिपॉझिट्स आहेत. म्हणजे आणि गुरुग्रह या ग्रहाचं मानवी जीवनामधलं स्थान
जर बँकेसारखं आपण केलं तर तुमचं पाप, त्याच्यानंतर तुमचं पुण्य, त्यानंतर तुमचा आराम, त्याच्यानंतर तुमचे दैनंदिन व्यवहार, तुमचं दिसणं, तुमच्या चेहऱ्यावरचे तेज, तुमचे केस, तुमच्या हातापायाची नखं, ह्या सगळ्या गोष्टीवरती कुणाचं प्रभुत्व असेल तर ते पूर्णपणे बृहस्पतीचं प्रभुत्व असतं. म्हणजे नॉर्मली माणसाकडे बघितल्यानंतर त्या माणसाचा गुरु कसा आहे हे त्याच्याकडे बघितल्यानंतर लगेच लक्षात येतं. इतकी गुरुची छाप माणसाच्या शरीरावरती पूर्णपणे असते. मग ती वर्णाच्या बाबतीमध्ये असेल, नॉर्मली केसांची म्हणजे हेअरस्टाईल जरी बघितली तरी हेअरस्टाईलवरनं लक्षात येतं की या माणसाचा गुरु किती प्रभावी आहे. इतका गुरुचा आपल्या जीवनावरती प्रभाव आहे. आणि दुसरी महत्त्वाची गोष्ट म्हणजे की गुरु ह्या ग्रहाचा कुठल्याही गोष्टीमध्ये म्हणजे ज्यावेळेला आपण ॲस्ट्रॉलॉजरकडे जातो किंवा ज्योतिषशास्त्रामध्ये जातो तर सर्वात पहिले गुरुग्रह बघितला जातो, कारण गुरुग्रहावरनंच हे भाकीत केलं जातं की याच्या आयुष्यामध्ये ह्याला किती सुख मिळेल. आणि दुसरं वैशिष्ट्य असं येतं की गुरु हा पत्रिकेमध्ये ऑलवेज शुभदायी असतो. आणि गुरु हा एकमेव असा ग्रह आहे की आता प्रत्येक एपिसोड आपण ग्रहांवरती करतो तर प्रत्येक ग्रहाच्या आपण पिढा सांगतो. मग असं मनामध्ये शंका येते की अरे आपण मग आपला राहू खराब आहे, मग आपण ही राहूची पिढा त्याच्याकरता हे करायचं, मग शनीची पिढा त्याच्याकरता हे करायचं. मग अशी कुठली साधनं नसेल का की ज्याच्यामध्ये ह्या सगळ्या पिढा संपतील म्हणजे. तर निश्चितपणे गुरु हा एकमेव असा ग्रह आहे की जो 20% जरी तुमच्या पत्रिकेमध्ये पॉझिटिव्ह असेल तरी 80% जे बाकी अशुभ किंवा तुमच्या पाठीमागे जे स्ट्रगल असेल बाकीच्या ग्रहांमुळे ते संपूर्णच्या संपूर्ण पॉझिटिव्ह करू शकतो. आणि गुरु हा एकमेव असा ग्रह आहे की जो तुमच्या आयुष्यामध्ये येणारं प्रत्येक सुख, तुमच्या आयुष्यामध्ये प्रत्येक संकल्पना, किंबहुना तुमचा प्रत्येक विचार, तुम्ही कुठे असावं, तुम्ही कुठे नसावं, तुम्हाला कुठे घेऊन जावं, तुमचं घर कसं असेल, ह्या सगळ्या गोष्टींच्या बाबतीत गुरुग्रहाचा पूर्णपणे प्रभाव असतो. एक थोडक्यामध्ये उदाहरण द्यायचं झालं तर एक छोटंसं उदाहरण तुम्हाला देतो. आमच्या इथे कर्जतला जमिनीच्या ह्याच्यामध्ये म्हणजे की एक मोठे शेठ होते आणि त्यांची जमीन होती. आणि त्यांच्या बाजूला असलेल्या जमिनीमध्ये म्हणजे बाजूला जे शेतकरी होते त्यांनी केअरटेकर ठेवलेलं होतं. त्यांना 3 मुलं होती आणि शेठ होते त्यांना 1 मुलगा होता. तर तो मुलगा दरवेळेला शनिवार रविवार तिकडे फार्म हाऊसवर यायचा. त्याची ह्या केअरटेकरच्या मुलाबरोबर ओळख झाली. तो एका वयाचे होते त्यामुळे शनिवार रविवार तो त्याच्याबरोबर खेळायचा. आणि साधारण 5वीच्या वगैरे याच्यामध्ये जात असताना त्याला शिक्षणाकरता बाहेर ठेवायची वेळ आली. त्याने सांगितलं की हा जर माझ्याबरोबर येत असेल तरच मी राहीन म्हणून. आणि मग तो त्याच्याबरोबर राहणार आहे म्हणून मग त्यालाही त्याच्याबरोबर पाठवलं. आता बघा केअरटेकरला 3 मुलं आहेत, त्याच्यामधला हा मधला मुलगा, एक मोठा आणि एक त्याहून लहान, हे दोघेही जण कर्जतला राहिले म्हणजे जिथे होते तिथेच राहिले. यांचं पण ग्रॅज्युएशनपर्यंत शिक्षण झालं, पण ग्रॅज्युएशनच्या शिक्षणामध्ये एकदासुद्धा ते तालुक्याच्या बाहेर पण गेले नसतील. पण हा 5वीला जो बाहेर निघून गेला तो हा डॉक्टर झाला याच्या आयुष्यामध्ये. आणि त्याचं स्टँडर्ड ऑफ लिव्हिंग किती वेगळं आहे आणि ह्या लोकांचं स्टँडर्ड ऑफ लिव्हिंग किती वेगळं आहे. म्हणजे हे ग्रॅज्युएशनपर्यंत शिकले पण तो त्याच्याबरोबर गेल्यामुळे तो पुढे डॉक्टर झाला. म्हणजे त्याच्या ह्याच्यामधला गुरु तो डॉक्टर करणाराच ग्रह होता. अजून एक छोटंसं उदाहरण देतो. आता नुकतेच तुम्ही हे बाजूला फोटो बघताय विंडोमध्ये की द्रौपदी मुर्मूंना आम्ही भेटायला गेलो, त्यावेळेला केंद्रीय मंत्री रावसाहेब दानवे बरोबर होते. आणि असंच बृहस्पतीवरनं विषय निघाला की गुरुचा प्रभाव कसा असतो. तर त्याच्यामध्ये रावसाहेब दानवे म्हणले की बघा आज आपला गुरु पॉवरफुल आहे की आपण आज द्रौपदी मुर्मू यांच्या पहिल्या भेटीला आपण गेलो आणि आपल्याला अपॉइंटमेंट मिळाली आणि आपण भेटलो म्हणून पहिली मिटिंग आपली झाली. तर मग हा पण गुरुचा प्रभाव म्हणावा का. मी रावसाहेब दानवेनं सांगितलं की बघा तुम्ही केंद्रीय मंत्री आहात त्यामुळे तुम्हाला भेटणं अगदी सहजासहजी आहे, म्हणजे की हे तुमच्या गुरुचं कर्तृत्व आहे. आपले रिलेशन आणि नाजी आमच्याबरोबर आहे त्यामुळे आमचं भेटणं आहे हे या गुरुची पॉवर आहे. पण खरी पॉवर असेल तर त्या फोटोमध्ये बघा तुम्ही किंवा त्या प्रसंगामध्ये मी त्यांना म्हटलं बघा या 2 मुली आहेत. म्हणजे त्यांची नात होती, तिचं वय 9 वर्ष पण नाही आहे, पण ती आमच्याबरोबर भेटायला होती द्रौपदी मुर्मूंना, राष्ट्रपतींना. मग तिचा गुरु किती प्रबळ असेल की तिला नाही केंद्रीय मंत्री व्हावं लागलं ना तिला कुठे काही करावं लागलं, ती आहे ती त्या ठिकाणी आली. आता तिच्याबरोबर ती गावाहून आलेली होती त्यावेळेला तिची मैत्रीण ती बरोबर घेऊन आलेली. म्हणजे रावसाहेब दानवेंच्या बंगल्यामध्ये काम करणारी कोणी व्यक्ती आहे त्याची मुलगी आहे ती तिची फ्रेंड आहे म्हणून ती तिला पण घेऊन आलेली होती आणि ती सुद्धा त्या ठिकाणी द्रौपदी मुर्मूंना भेटायला आली होती. आता तिचा गुरु किती पॉवरफुल असेल की तिचा या कुठल्याही गोष्टीशी संबंध नाही तरी पण तिला त्या ठिकाणी अपॉइंटमेंट मिळते. आणि विशेष करून की राष्ट्रपतींना आम्ही भेटायला गेल्यानंतर ज्यावेळेला राष्ट्रपतींना बिफोर इन्फॉर्मेशन असते की तुम्हाला कोण भेटायला येत आहे तर राष्ट्रपती बाहेर येताना 2 कॅडबरी घेऊन आलेले होते. म्हणजे आम्ही जाताना राष्ट्रपतींना गिफ्ट घेऊन गेलो होतो पण राष्ट्रपती बाहेर आले त्यावेळेला 2 कॅडबरी घेऊन आले, एक रावसाहेब दानवेंच्या नातीकरता आणि एक त्या नातीच्या मैत्रिणीकरता. मग हा गुरुचा प्रभाव आहे. म्हणजे की गुरु इतका तुमच्या आयुष्यामध्ये इफेक्टिव्ह असतो की तो तुम्हाला 0 पातळीवरती असेल ना आणि तुमच्या ह्याच्यामध्ये म्हणजे की 1000 पातळीवर तुम्ही जायचं असेल, लक्ष पातळीवरती जायचं असेल तर तुम्हाला असा अलगद उचलतो आणि पुढे घेऊन जातो. त्यामुळे तुमचा गुरु कसा आहे हे तुम्हाला माहिती असणं खूप गरजेचं आहे. आणि पुन्हा एकदा मी सांगतो की गुरुचं मानवी जीवनामधलं हे स्थान आहे की तो 20% जरी पॉझिटिव्ह असेल तरी तो बाकीच्या 80% अशुभ योग पूर्णपणे काढून टाकतो. 20% पॉझिटिव्ह योगामध्ये तो 100% माणसाला पॉझिटिव्ह करतो. खूप छान अशी इन्फॉर्मेशन. जीवनातला गुरु म्हणजे हा प्रश्न राहून राहून मनामध्ये येतो, जीवनातला गुरु आणि कुंडलीतला गुरु याच्यामध्ये काय फरक असेल किंवा काय फरक असतो आणि तो कोणता.
प्रशांतजी ही कायम गफलत असते, म्हणजे की माणसाला बघितल्यानंतर किंवा बोलल्यानंतर किंवा लोक ज्या वेळेला पत्रिका बघायला येतात त्यावेळेला लोक म्हणतात की आम्हाला गुरुबळ नाही आहे, आम्हाला चांगला गुरुच भेटलेला नाही आहे. म्हणजे त्यांच्या दोघांची संकल्पना अशी असते की जो गुरु असेल त्या गुरुच्याबद्दलच बोलणं जातं. आणि मग गुरुग्रह हा वेगळा आहे. म्हणजे कुंडलीमध्ये ज्या वेळेला आपण गुरुचा विचार करू तर गुरु हा बृहस्पती आहे. म्हणजे बृहस्पती त्याला धरलं जातं. आणि दैनंदिन जीवनामध्ये जो आपल्याला मार्गदर्शक असतो, मग आपण आध्यात्मिक आयुष्यामध्ये असेल तर आध्यात्मिक गुरु असतात, दैनंदिन जीवनामध्ये असतात ते दैनंदिन जीवनामधले प्रत्येक गोष्टीमध्ये आपल्याला मार्गदर्शक जी व्यक्ती असते ती गुरु असते. तर हा गुरु पूर्णपणे वेगळा आणि कुंडलीमधला गुरु हा बृहस्पती हा पूर्णपणे वेगळा. म्हणजे हे दोन्ही डिफरंट आहेत. पण साम्य कसं आहे की या दोघांचं कार्य एकच आहे. म्हणजे जसं आपण असतो की आयुष्यामध्ये एकदा गुरु केला की आपला पूर्णपणे उद्धार होतो. म्हणजे गुरु सगळ्या भवसागरातून तुम्हाला पार करतो. आपल्याकडच्या रचना पण बघाल त्या रचनांमध्ये पण असं म्हणणं की गुरु सृष्टी कर गुरु विश्वंभर. आध्यात्मिक परंपरेमध्ये तर गुरुला देवापेक्षा महान समजलं जातं. की तुम्हाला गुरु आहे आणि तुमचे गुरु जर समोर असतील आणि देव समोर आले तर तुम्ही पहिले गुरूंच्या पाया पडायला पाहिजे, का तर गुरूंमुळे तुम्हाला देव भेटला. तर ही संकल्पना आपली गुरूंच्या बाबतीमध्ये आहे, जे दैनंदिन जीवनामध्ये गुरु आहेत. आणि बृहस्पतीबाबत कुंडलीमध्ये बघाल तर बृहस्पतीच्या बाबतीत पण तसंच आहे की तो पण तुमचा उद्धार करणारच आहे. तुमच्या आयुष्यामध्ये 80% प्रॉब्लेम असतील आणि 20% गुरु पॉझिटिव्ह असेल तर पॉझिटिव्ह असलेला 20% गुरु तुमचे 80% प्रॉब्लेम पूर्णपणे काढून टाकतो, तुम्हाला उत्कर्षाकडे नेतो, तुमच्या आयुष्यामधला तुमच्या उद्देशाकडे तुम्हाला पूर्णपणे मार्गक्रमण करतो. तुमचा उद्देशावरती नुसतं नेऊन ठेवत नाही तर तो उद्देश तुमच्याकडनं पूर्णपणे कंप्लीट करून घेतो. याच्यामध्ये जसं आहे की गुरु हा विश्वंभर आहे. म्हणजे आपल्या दैनंदिन जीवनामधला गुरु जो आहे हा सृष्टीकर्ता आहे, हा विश्वंभर आहे. हा तुम्हाला तुमच्या आयुष्यामधला उद्देश, म्हणजे की तुमच्या आयुष्यामध्ये तुम्ही या दैनंदिन व्यवहारामध्ये अडकता तुम्ही काय करायला पाहिजे याचं यथार्थ मार्गदर्शन तुम्हाला करतो आणि त्या जागेवरती आणून ठेवतो. पण ह्याच्या पलीकडे जाऊन ज्यावेळेला तुम्ही कुंडलीमधला बृहस्पती बघाल तर तुमच्या आयुष्यामध्ये गुरुचं येणं, तो तुमच्या आयुष्यामध्ये कधी येईल, तो कसा असेल, त्याच्याबरोबर तुमचे संबंध कसे होतील, त्याची तुमच्यावरती किती कृपा राहील, तुमचे त्याच्याबरोबर कसे रिलेशन राहतील, ह्या सगळ्या गोष्टी कोण डिसाईड करतं तर कुंडलीतला बृहस्पती डिसाईड करतो. आणि हा गुरु आपल्याला त्या मार्गदर्शनाने पूर्णपणे आयुष्याच्या उद्देशावर आणून ठेवतो आणि उद्देश समोर दाखवतो की हा उद्देश तुझा आहे. परंतु तो उद्देश पूर्ण करून घेण्याचं काम जर कोण करत असेल तर कुंडलीमधला बृहस्पती हा गुरु करून घेतो. म्हणजे या दोघांमध्ये हे साम्य आहे की हे दोघेही जण मानवाच्या उद्धारासाठी आहेत, पण दोन्हीमध्ये डिफरंट आहे. कुंडलीमधला गुरु हा बृहस्पती आहे आणि दैनंदिन जीवनामधला आपला जो गुरु आहे हा मार्गदर्शक गुरु आहे. नक्कीच खूप छान अशी माहिती आजच्या शुभ दिवशी 3.5 मुहूर्तांपैकी एक, जसं सरांनी मगाशी म्हटलं की आजचा दिवस अत्यंत महत्त्वाचा आहे आणि या महत्त्वाच्या दिवशी गुरुसारख्या एका ग्रहावरती आपण चर्चा करतोय. खूप छान वाटतंय. कार्यक्रमात पुढे जायचं आहे, मात्र वेळ होते एका छोट्याशा विश्रांतीची. पण तरीसुद्धा तुमच्या मनातल्या ज्या काही शंका आहेत, प्रश्न आहेत, अडचणी आहेत, तुम्ही थेट सरांना विचारू शकता, त्यांना भेटू शकता. स्क्रीनवरती आत्ता सरांचे नंबर सुरू आहेत. वेळ होते एका छोट्याशा विश्रांतीची. कुठे जाऊ नका, पाहत राहा महाराष्ट्र कॉलिंग. विश्रांतीनंतर महाराष्ट्र कॉलिंगमध्ये तुम्हा सगळ्यांचं पुन्हा एकदा मनापासून स्वागत. सुखी जीवनाचा सारथी बृहस्पती अर्थात गुरु या विषयावरती आपण चर्चा करतोय आणि सुप्रसिद्ध राज्य ज्योतिष यांत्रिक ॲडव्होकेट माधव गुरुजी आपल्याला मार्गदर्शन करत आहेत. सर, पुढचा एक प्रश्न, प्रत्येक ग्रहाचे, आता हे सगळं आमच्या तर ऐकिवातल्या गोष्टी असतात, आम्ही असं ऐकत असतो की प्रत्येक ग्रहाचे शुभ अशुभ फळं असतात. गुरुग्रहाच्या बाबतीत सुद्धा असं असतं का? आणि मग जर अशुभ फळं असतील तर ती कोणती आणि कशा प्रकारे त्याचा त्रास होतो? प्रशांतजी बघा की दैनंदिन व्यवहारामध्ये किंवा जीवनामध्ये तुम्ही बघितलं तर रात्र आहे तर दिवस असणारच, सुख आहे तर दुःख असणारच, त्यानंतर तुमच्याकडे पैसा असेल तर तुम्हाला चिंता असणारच, श्रीमंती असली की काळजी असणारच. या सगळ्या गोष्टी जशा लागून येत ना तसं बृहस्पतीच्या बाबतीत पण तो शुभ जसं फळं देणार तसं तो अशुभ फळ पण देणारच. म्हणजे पण अशुभ फळं देत असताना सुद्धा हे आहे त्याचं की अशुभ फळांच्या बाबतीमध्ये सुद्धा त्याची वयोमर्यादा आहे. म्हणजे की असं नाही की गुरु तुम्हाला अशुभ आहे म्हणून तो आयुष्यभर तुम्हाला अशुभच फळं देईल. त्याचं प्रत्येक याचा कॅटेगरी तुमच्या आयुष्यामध्ये ठरलेली आहे. म्हणजे की ज्योतिषशास्त्रामध्ये त्याबाबतचं वर्गीकरण केलेलं आहे की तुमच्या आयुष्यामध्ये गुरु अशुभ फळ देईल तर तो कधी देईल याचं भाकीत तुम्ही करू शकता आणि त्यानुसार त्याची फळं ठरलेली आहेत. फक्त एवढंच आहे की त्याच्यापासून होणारा त्रास किंवा ती समस्या असते किंवा जो त्रास असतो तो खूप लहान असतो. म्हणजे समस्या खूप छोटी असते पण त्याच्याने अख्खं आयुष्य तुमचं संपू शकतं. म्हणजे ती अख्ख्या आयुष्यभरामध्ये तुमच्या ती डाग लावू शकते किंवा अख्ख्या आयुष्यभराकरता ती तुम्हाला पुरून राहू शकते, अशा प्रकारची असते. आता हे वर्गीकरण करताना कसं केलेलं आहे, ॲस्ट्रॉलॉजीमध्ये मानवाची मर्यादा 60 वर्षाची आपण धरली तर 15-15 वर्षाचे त्याचे 4 भाग होणार. म्हणजे तर पहिलं गुरुचं जे अवकृपा किंवा जसं तुम्ही म्हणले की बाबा त्याचे काही फळं अशुभ फळं मिळतात का, तर पहिल्या 15च्या याच्यामध्ये जर गुरुची अशुभ फळं मिळाली, मग ते स्त्री असो पुरुष असो,
तर पहिलं त्यांचं शालेय जीवनामध्ये येतं, म्हणजे 15व्या वर्षी 13 म्हणजे 14, 15, 16 म्हणजे 15 ते 20चा वयोगट आपण पकडू. म्हणजे ह्या ह्याच्यामध्ये 100% गुरुची पहिली अशुभ फळं मिळतात. या अशुभ फळामध्ये काय होतं, तर एकदम ॲक्टिव्ह असलेला माणूस, म्हणजे की जो मुलगा खूप चांगला अभ्यास वगैरे करतोय तो एकदम आळशी बनतो. तो अभ्यासाकडे लक्ष देणार नाही, कुठल्या गोष्टीकडे लक्ष देणार नाही. त्याला उठवायचं म्हटलं तर तो उठवला तर 12 वाजता उठणार नाही, तर 12 वाजेपर्यंत झोपून राहणार. या सगळ्या गोष्टी असतात. दुसरं म्हणजे की संगत वाईट लागणं, चुकीची संगत लागते. चुकीची संगत लागल्यामुळे चुकीची व्यसनं लागतात. मुलींच्या बाबतीमध्ये मैत्रिणींबरोबर कायम राहणं, मित्रांबरोबर कायम राहणं, त्याच्यामुळे घरी वेळेवर न येणं. त्याच्यानंतर थोड्या प्रमाणे की आपण म्हणतो ना वाहवत जाणं, ते वाहवत जाणं मुलींच्या बाबतीमध्ये घडतं, म्हणजे स्त्रियांच्या बाबतीमध्ये घडतं. तिसरी महत्त्वाची गोष्ट म्हणजे प्रचंड ओव्हर कॉन्फिडन्स, प्रत्येक गोष्टीमध्ये ओव्हर कॉन्फिडन्स, की त्यांना कुठलीही गोष्ट सांगितली की ते ऐकून घेणारच नाही. तुला काय कळतंय, याला काय कळतंय, त्याला काय समजतं, म्हणजे प्रत्येक गोष्टीमध्ये उलट उत्तर करत राहणार. म्हणजे तर ही गोष्ट त्याच्यामध्ये आवर्जून जाणवते. म्हणजे ज्यावेळेला 15व्या वर्षामध्ये जर तुमचा गुरु दोष किंवा गुरुचा अशुभ फळ तुमच्या ह्याच्यामध्ये असेल तर 100% तुम्ही आळशी बनता. दुसरा पार्ट आहे की तुमच्यामध्ये ओव्हर कॉन्फिडन्स. तिसरी गोष्ट म्हणजे फ्रेंड सर्कल, की तुम्हाला चुकीची संगत लाभते, तुम्ही व्यसनी बनता. आणि 100% त्याच्यामध्ये तुमच्यामध्ये एखादा फौजदारी गुन्हा दाखल होतो, तुम्हाला पोलीस स्टेशनला जावं लागतं. मग त्याच्यामध्ये असं असेल की तुम्ही ज्या मुलांबरोबर असता त्यांनी कुठेतरी जाऊन मारामारी वगैरे केली, त्यांनी एखाद्या मुलीची छेडबीड काढली आणि त्याच्यावरनं त्या मुलीकडच्यांनी किंवा मारामारी करणाऱ्या समोरच्या पक्षांनी गुन्हा दाखल केला. तुम्ही त्यावेळेला घरात बसलेले असाल, पण तुम्ही त्या मुलांबरोबर असता म्हणून तुमचंही त्याच्यामध्ये नाव येतं आणि तुमच्यावर गुन्हा दाखल होतो. आणि सातत्याने होतं असं, म्हणजे नॉर्मली एका वर्षामध्ये कमीत कमी 3 वेळा तुम्हाला पोलीस स्टेशनला जावं लागतं. हे पहिलं अशुभ फळ आहे गुरुच्या याच्यामध्ये 15 ते 20 वयोगटामध्ये. दुसरं अशुभ फळ येतं, जसं आपण 15च्या पुढचं डिवायडेशन धरलं तर 30च्या नंतरचं येतं, म्हणजे की 40च्या एजमध्ये. ज्यावेळेला तुम्ही 35-40च्या एजमध्ये असता त्याच्या वेळेला 100% प्रॉपर्टीपासून प्रॉब्लेम होतो. प्रॉपर्टीपासून प्रॉब्लेम असा असेल म्हणजे की तुमची वडिलोपार्जित प्रॉपर्टी असेल, पण तुमचे बाकीचे भाऊ असतील किंवा बहिणी असतील ते तुम्हाला कॉपरेट करत नसतील, त्याची वाटणी होत नसेल, त्याची विभागणी होत नसेल, त्याचं वर्गीकरण होत नसेल. किंबहुना काही ठिकाणी असं असतं की आता वडील नाही आहे तर आई आहे, पण आईच वाटणी करून देत नाही. किंवा आई वडील दोघेही जण आहेत, पण ते म्हणतात की नाही आम्ही आमच्या मृत्यूनंतर बघू काय करायचं ते, व्हीलमध्ये बनवून ठेवू, आत्ता हातामध्ये काही देत नाही. म्हणजे ज्या वेळेला तुमच्या हातामध्ये काही कर्तृत्व आहे त्यावेळेला वडिलोपार्जित प्रॉपर्टी असून सुद्धा तुम्हाला मिळत नाहीत. म्हणजे वडील जीवित असले तरी, वडील जीवित नसले तरी. सेकंड थिंगमध्ये असं बघायला मिळतं की तुम्ही स्वतःच्या हिमतीवरती प्रॉपर्टी घेता, तुम्हाला खूप चांगली प्रॉपर्टी मिळते, त्या प्रॉपर्टीवरती तुम्हाला कर्ज पण मिळतं आणि सगळं कंप्लीट करून झाल्यानंतर नॉर्मली तिथे काही त्या एरियामध्ये OC CCचा काही प्रॉब्लेम आहे म्हणून तुम्हाला पोझिशन मिळत नाही. आता तुम्ही असे अडकता की तुमचं सगळं लोन प्रोसिजर कंप्लीट झाली आहे, तुमचं समोर पेमेंट झालं आहे म्हटल्यावर बँकेचा हप्ता चालू होतो, जिथे तुम्ही राहताय तिथे रेंटल राहताय तिथलं भाडं तुमचं चालू आहे. मग ह्याचा पगार किंवा ह्याचा जो इन्कम आहे तो प्रशांतजी पूर्णपणे ह्याच्यातच संपून जातो, की भाडं भरण्यामध्ये आणि हप्ता भरण्यामध्ये. आणि संसार चालवण्याकरता हा माणूस कर्जबाजारी होत जातो. म्हणजे ह्याचं स्वतःला काहीही व्यसन नसतं किंवा कुठलीही चुकीची इन्व्हेस्टमेंट नसते, पण केवळ ह्या गोष्टीमुळे अडकल्यामुळे तो कर्ज घेत जातो आणि त्या कर्जामध्ये डुबतो. ही 100% समस्या राहते. तिसऱ्या वर्गीकरणामध्ये ज्यावेळेला आपण येतो त्यावेळेला ॲटोमॅटिकली आपण 85मध्ये येतो. तिसऱ्या वर्गीकरणामध्ये 45 ते 50मध्ये. ह्याच्या वेळेला 100% तुम्हाला कोर्ट कचेरी बघायला मिळते. तुम्हाला कोर्टामध्ये जावं लागतं, तुम्हाला कचेरीमध्ये जावं लागतं, तुम्हाला तुमच्याच हक्काकरता तुमच्याच पैशाकरता भांडत बसावं लागतं, ज्याच्यामधनं खूप मानसिक त्रास तुम्हाला होतात. दुसरी गोष्ट म्हणजे की कौटुंबिक जबाबदाऱ्या वाढल्यात, कौटुंबिक वादविवाद वाढलेत आणि कौटुंबिक वादविवादामधनं म्हणजे जसं नॉर्मल भांडण असतं ना, की नवरा बायकोचं भांडण झालं तर ठीक आहे होतंच, भावाभावामध्ये भांडण झालं तर होतंच, किंवा आपलं आणि शेजाऱ्याचं एखाद्यावरनं भांडण झालं ते होतंच. पण अशी भांडणं म्हणजे की बाबा नवरा बायकोचं चांगलं आहे परंतु घरातल्या बाकी कुटुंबाबद्दल वाद चालू आहेत किंवा बाकीच्या लोकांबद्दल वाद चालू आहेत, ह्या सगळ्या गोष्टी त्याच्यामध्ये प्रामुख्याने त्या पिरियडमध्ये घडतात. म्हणजे तर भांडणाचा कालावधी किंवा कोर्ट कचेरीचा कालावधी हा 3rd पोर्शनमध्ये येतो. 4th पोर्शनमध्ये असतं की तुम्हाला छोटीशी एखादी जखम होते आणि तुमचं आयुष्य संपतं, म्हणजे की ते मृत्यूला कारण होतं. एखादी छोटीशी घटना किंवा छोटीशी एखादी चूक किंवा छोटीशी एखादी जखम, छोटासा एखादा आजार की ज्याच्यामुळे मृत्युमुखी पडतो. आत्ताच्या रिसेंट याच्यामध्ये म्हणजे जसं उदाहरण घ्यायचं आलं तर आपण छत्रपती शिवाजी महाराजांचं घेऊ शकतो, की महाराजांच्या गुडघ्याला फक्त जखम झालेली होती, जी जखम महाराजांची कंट्रोलमध्ये आली नाही आणि त्याच्यामध्ये महाराजांचा अंत झाला. म्हणजे गुडघ्याला जखम होणं किती नॉर्मल गोष्ट आहे. आत्ता एक आजोबा होते आमचे की जे आत्ता जस्ट रिटायर झाले, तब्येत वगैरे सगळी त्यांची व्यवस्थित, आणि त्यांच्या पायाला फक्त उंदीर चावला आणि ती जखम झालेली होती. त्यांनी टिटॅनसचं इंजेक्शनही घेतलं, परंतु काय झालं त्यांनी लक्ष दिलं नसेल, अजून काहीतरी जखम झाली आतमध्ये, त्याच्यामध्ये पूर्णपणे गँग्रीन झालं. शेवटी त्यांचा पाय तोडावा लागला आणि पाय तोडून झाल्याच्या नंतर त्याच्यावरती म्हणजे की त्यांनी इतका धसका घेतला की ते मृत्यूचं कारण झालं. तर अशा प्रकारची घटना छोटी असते परंतु त्याच्यामध्ये पूर्णपणे आयुष्य जातं. असे गुरुचे अशुभ फळं भोगायला मिळतात. नक्कीच शेवटचं 1 मिनिट अंतिम टप्प्यामध्ये आपण आहोत. याच्यावरचे उपाय ॲस्ट्रॉलॉजीमध्ये काय सांगितलेले आहेत?
ॲस्ट्रॉलॉजीमध्ये प्रशांतजी प्रत्येक गोष्टीमध्ये उपाय हे 100% आहेतच म्हणजे, परंतु बृहस्पतीच्या बाबतीमध्ये मी 100% पहिलं तुम्हाला हे सांगेन की तुम्ही प्रामुख्याने तुमचा गुरु कसा आहे ना हे तुम्ही जाणून घ्या. म्हणजे खाली आपले नंबर व्हॉट्सअपला आहेत, त्याच्यावर तुम्ही 100% तुमची पत्रिका शेअर करा. तुमच्या पत्रिकेमध्ये तुमचा गुरु पहिला कसा शुभ आहे ते जाणून घ्या. कारण मी पुन्हा एकदा ह्याला सोल्युशनमध्ये पहिलं वाक्य हे सांगेन की ॲस्ट्रॉलॉजी पहिलं हे सांगतं की तुमचा गुरु 20% जरी पॉझिटिव्ह असेल ना तरी 80% अशुभ तो पूर्णपणे ओढून नेऊ शकतो. तर सर्वात पहिले आपल्याला माहिती पाहिजे की आपला गुरु किती पॉझिटिव्ह आहे. आता दुसरी गोष्ट की ह्याच्यामध्ये टप्प्यांमध्ये म्हणजे ह्याच्यावरती उपाययोजना करताना सुद्धा ॲस्ट्रॉलॉजीमध्ये वर्गीकरण आहे की गुरु अशुभ फळ असेल किंवा गुरु अशुभ फळ देतो तर का देतो. म्हणजे कधी तो नीचेच्या राशीमध्ये असेल, चुकीच्या राशीमध्ये असेल किंवा 4था, 8वा, 12वा असेल तर तो अशुभ फळ देईल. दुसरं त्याच्यामध्ये येतं की गुरु दुसऱ्या कुठल्या दूषित ग्रहांनी जर म्हणजे युतीमध्ये असेल, समजा गुरु राहू युती असेल तर चांडाळ योग होतो, तर त्याच्यामुळे प्रॉब्लेम होत असेल. तिसरा योग त्याच्यामध्ये येतो की गुरुबाबतचा अध्ययन, की तुम्हाला माहितीच नाही तुमचा गुरु कसा आहे, किती पॉझिटिव्ह आहे आणि ते तुम्हाला माहिती नाही म्हणून त्याचे फळ उपभोगत असाल तर त्याच्यावरती उपाययोजना पूर्णपणे वेगळ्या आहेत. म्हणजे तर पहिलं सोल्युशन हेच आहे की तुम्ही तुमचा कसा गुरु आहे ते पहिलं जाणून घेतलं पाहिजे. दुसरं उपाययोजनामध्ये जसं आहे की ॲस्ट्रॉलॉजर तुम्हाला ऑलवेज सांगतात, मी पहिलंच तुम्हाला सांगितलं की गुरु हा एकमेव असा ग्रह आहे जो बाकीच्या 80% अशुभ फळं काढू शकतो. तर पुष्कराज रत्न तुम्ही सगळेजण वापरू शकता, त्याच्याकरता कुठलंही बंधन नाही, ज्याच्याने गुरुची कृपा किंवा गुरुचं पाठबळ तुम्हाला लाभेल आणि तुमच्या शंका कुशंका निघून जातील. दुसरं 4मुखी रुद्राक्ष, 9मुखी रुद्राक्ष आणि 12मुखी रुद्राक्ष हे 3 रुद्राक्ष कोणीही वापरू शकतं. याचं कारण हे की हे पूर्ण गुरुबळा करताच येतात आणि याचा डेफिनेटली फायदा होतो. तिसरं येतं ते म्हणजे की गुरुग्रहाची शांती केली जाते, बृहस्पती यज्ञ त्याला म्हणतात, तो बृहस्पती यज्ञ तुम्ही करू शकता. चौथं याच्यामध्ये जे उपाययोजना येते त्याच्यामध्ये बृहस्पतीचं यंत्र येतं, जे यंत्र बनवून सर्व कार्यसिद्धी यंत्र, सुखसमृद्धी यंत्र, बृहस्पती यंत्र हे स्थापन करून तुम्ही गुरुचा प्रभाव तुमच्या आयुष्यामध्ये पूर्णपणे वाढवू शकता आणि तुमचं आयुष्य आणखीन सुखकारक आणि सुंदर करू शकता. पण पुन्हा एकदा जाता जाता मी हेच सांगेन तुम्हाला की तुमचा गुरु कसा आहे, किती शुभ आहे हे तुम्ही पहिले जाणून घ्यायला पाहिजे. ज्यावेळेला तुमचं गुरुबद्दलचं अज्ञान पूर्णपणे संपेल, तुम्हाला माहिती पडेल की तुमचा गुरु अशा प्रकारे पॉझिटिव्ह आहे, तर आजच्या विजयादशमीचं खरोखरी तुमच्या आयुष्यामध्ये तुमच्या कीर्तीच्या दिशेने केलेलं सीमा उल्लंघन ठरेल. की तुम्हाला तुमच्या गुरुचं जर माहिती पडलं की हा गुरु इतका पॉझिटिव्ह आहे तर त्या गुरुच्या बाबतीमध्ये त्या भरोशावरती किंवा त्यांनी दिसलेल्या दिशेवरती चालून तुमच्या आयुष्याचं कल्याण म्हणण्यापेक्षा तुमच्या आयुष्याचं सोनं झाल्याशिवाय राहणार नाही. नक्कीच. थँक्यू सो मच सर. वेळात वेळ काढून तुम्ही इथे आलात आणि या शुभ दिवशी एवढी छान माहिती तुम्ही आमच्या प्रेक्षकांना दिली, त्यासाठी अगदी मनापासून आभार. श्री साईनाथ आप सबकी भली करे, गुरु गोरक्षनाथ आप सबकी भली करे, श्री गुरु निरंजननाथ विजय तेतराम आदेश. आणि याबरोबरच वेळ होते इथेच थांबण्याची. कुठेही जाऊ नका, पाहत रहा साम टीव्ही.